माझं नाव संदेश शिंदे, मी नाशिकला राहणार. नाशिकवरून नाशिकमध्ये मी ई कन्सल्टंटची फ्रांचायसी घेतली. आता ही फ्रांचायसी कसली आहे तर याच्यामध्ये आपण बॅगलेस कंपनीची फ्रांचायसी घेतली आहे. याच्यामध्ये न्यूमोनिक सायन्स शिकवलं जातं. काय शिकवलं जातं? न्यूमोनिक सायन्स. आता बघा, फॉर एक्झाम्पल जर आपल्याला समजा एखादं थिंग जर तुम्हाला समजायची असेल की नॉर्मली तुम्हाला एखादी लिस्ट कॉल करायची असेल, मग ही लिस्ट आपण जी कॉल करणार ती कशी कॉल करणार किंवा कशी रिमाइंड ठेवणार, फक्त रट्टा मारून नाही करणार. त्यासाठी काही मेथड्स दिलेले आहेत, त्या मेथड्स वगैरे जातात. त्या मेथड्स पासून पण आपण ते न्यूमोनिक सायन्स समजू शकतो. ओके, बेसिकली आम्ही जी ट्रेनिंग घेतली ती ऑनलाईन 4 डेजची ट्रेनिंग घेतली. त्यानंतर मग आम्ही 2 डेजला ऑफलाईन ट्रेनिंगला अजमेरला आलो. अजमेरला बॅगलेसच्या ऑफिसला आलेलो होतो. तिथे आमची पूर्णपणे ट्रेनिंग घेतली नरेंद्र सरांनी. ओके, आणि त्याच्यामध्ये आम्हाला भरपूर साऱ्या गोष्टी त्यांनी कव्हर करून दिलेल्या आहेत. BDPचं जे नाव होतं ते शगुफ्ता मॅडम होतं. त्यांनी भरपूर सारी इन्फॉर्मेशन आम्हाला दिली की बॅगलेसचा यूज काय, मेमरी सायन्सचा यूज काय, न्यूमॉनिक्सचा यूज काय, सगळी इन्फॉर्मेशन दिली. त्याचं आमचं ऑनलाईन ट्रेनिंग झालं 4 दिवसाचं. ते 4 दिवसाचं ट्रेनिंग झाल्यानंतर आम्हाला ॲडव्हान्स लेवलचं जे ट्रेनिंग झालं ते अजमेरला झालं, बॅगलेस इंडियाच्या ऑफिसमध्ये. ओके, तिथे आम्हाला जी ट्रेनिंग दिली ती मेमरी किंग नरेंद्र सिंग सरांनी आम्हाला ट्रेनिंग दिली. त्याच्यामध्ये आमचे बरेचसे जे डाऊट्स होते ते पूर्णपणे आमचे काय झाले इथे सॉल्व्ह आउट झालेले. आता याचा मी यूज करणारे आमचे जे काही एक्झिस्टिंग स्टुडंट आहेत त्यांना थोडंसं अप्रोच, त्यांना काही गोष्टी समजून सांगणार आणि त्यांना आपण काय करणार, सिलेबस ओरिएंटेड न ठेवता त्यांना थोडंसं पिक्चरल किंवा न्यूमोनिक सायन्स शिकवून त्यांना थोडंसं ॲडव्हान्स लेवलमध्ये आपण घेऊन जाणार, जेणेकरून ते जे रट्टा मारतात त्या रट्टा मारण्याच्या ते काहीतरी मेथड शिकतील आणि त्याच्यापासून ते स्टडी त्यांचा इझी करतील.